नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता तुम्ही म्हणाल अगं धडू असं का तू नाईटला का शूट करतेस, तर दिवसाचं खूप जास्त काम असतं. म्हणजे इतकं महत्त्वाचं काम असतं ना, ते सांगितलं ना मी तुम्हाला तर तुम्ही लिटरली हसाल. तर झोपणे हे माझं दिवसाचं काम असतं आणि संध्याकाळी मग अचानक माझ्या ज्या ही ट्यूबलाईट आहे ती पेटते की अरे व्हिडिओ बनवायचा आहे, बनवला पाहिजे वगैरे. आणि तसंही माझा 1 महिन्याचं कॉन्टेंट तयार आहे, त्यामुळे मी खूप जास्त आळशीपणा करायला लागली. इतका आळशीपणा करायला लागली की माझं ब्लॉग चॅनलवरतीही लक्ष नाही. मला जास्त झोप प्रिय आहे. ठीक आहे, असो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की ज्यांनी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आणि अजूनही मॉनिटाईज झालेलं नाही आहे किंवा क्रायटेरिया कंप्लीट झाला यूट्यूबचा मॉनिटायझेशनसाठी पाठवायचं आहे किंवा न्यूज ओपन केलेला आहे चॅनल, अगदी 2-3 दिवस झालेला आहे, तर त्यांच्यासाठी काही टिप्स आहेत. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करून एकदाच घ्या, म्हणजे मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार नाही. तर त्या नक्की कोणकोणत्या गोष्टी आहेत तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट तर चॅनल ओपन केल्याबरोबर ज्यावेळेला आपण आपला ईमेल आय डी, पासवर्ड वगैरे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या क्लिअर करतो आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन सगळ्यांनाच माहिती आहे. ते यासाठी करायचं असतं कारण ज्यावेळेला आपलं चॅनल हॅक होतं ना, तर त्याच्या आधी आपल्या नंबरवरती एक OTP येतो. तो OTP आपण व्हेरीफाय केला किंवा कॉपी करून ओपन वगैरे केला तर आपलं चॅनल हॅक होतं. तर ते होऊ नये एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी म्हणून 2 स्टेप व्हेरिफिकेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. आणि तुम्ही एका नंबरवरून 2 चॅनल तुमचे व्हेरीफाय करू शकताय. आता माझं हे टेकचं चॅनल आहे आणि जे माझं ब्लॉगचं चॅनल आहे, माझ्या एकाच मोबाईल नंबरवरून मी व्हेरीफाय करून घेतलेला आहे. फक्त एका मोबाईल नंबरवरून तुम्ही 2 चॅनल तुमचे व्हेरीफाय करून घेऊ शकताय, हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट आहे ती आहे म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन्स. ठीक आहे, सॉरी गाईडलाईन्स. जर ही ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी रिव्ह्यूमध्ये पाठवू शकणार नाही, तुमचं रिजेक्ट करेल यूट्यूब. ठीक आहे, त्यामुळे पहिल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे एकतर 2 स्टेप व्हेरिफिकेशन, ते करावंच लागतं. आणि ज्यावेळेला क्रोम ब्राउझरला तुम्ही YT ओपन करताय तर त्यावेळेला तिथे तुम्हाला वरती ॲक्शन बटन म्हणून येतं किंवा म्हणजे तिथे प्रॉपर एक पॉपअप होतो मेसेज की बाबा 2 स्टेप व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे गाईडलाईन. ह्या 2 गोष्टी असतील तर तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट केलं जाईल. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रियूज कॉन्टेंट. सगळ्यांनाच माहिती आहे एकमेकाचं काहीही तुम्ही घालू शकत नाही. तुमचा ओन कॉन्टेंट पाहिजे, तुमची फेस व्हॅल्यू पाहिजे, तुमची स्वतःची व्हॅल्यू तुम्ही ॲड केली पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये, तरच ते ॲक्सेप्ट होऊ शकतं. किंवा कॉपीराईट नसायला पाहिजे. कॉपीराईट असल्यानंतर फारसा काही प्रॉब्लेम येत नाही, पण काही चॅनल्सना येतो. ठीक आहे, कॉपीराईट स्ट्राईक नसली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे. आणि स्ट्राईक एक असेल तर मे बी होऊन जाईल, पण तरीसुद्धा जास्तीत जास्त आपलं चॅनल क्लिअर असणं जास्त गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला यूट्यूबचा क्रायटेरिया कंप्लीट होतो आणि आपण चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवतो, चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय तुम्ही पैसे मिळवूच शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं जास्त गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे नक्की लॉंग व्हिडिओच्या थ्रू मॉनिटायझेशन जे आहे ते ऑन करायचं की शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू करायचं. पहिली गोष्ट, जर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकत असाल तर लॉंग व्हिडिओच्या थ्रू चॅनल मॉनिटाईज करणं एकदम माझ्या मते तरी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे तो. शॉर्ट व्हिडिओला हाफ मॉनिटायझेशन आहे, त्याचा काहीही उपयोग नाही आहे, आपल्याला पैसे मिळत नाहीत. जे सुपर चॅट वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओपन होतात, म्हणजे ॲक्टिव्ह होतात, ऑन होतात, त्याच्या थ्रू आपण पैसे मिळवू शकतो. जो लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे. 1K सबस्क्रायबर, 4000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर आपलं चॅनल 365 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे लास्ट तो क्रायटेरिया कंप्लीट करायचा असतो, तरच आपलं चॅनल आहे ते मॉनिटाईज होतं. आणि शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया सगळ्यांनाच माहिती आहे, तिथे सुद्धा 1K सबस्क्रायबर्स कंप्लीट लागतात. लॉंग व्हिडिओला सुद्धा 1K सबस्क्रायबर्स कंप्लीट लागतात. आणि 10 मिलियन जे व्ह्यूज आहेत ते 90 दिवसाच्या आत काहीतरी कंप्लीट करायचे असतात. पण बेस्ट ऑप्शन माझ्या मते फुल मॉनिटायझेशन तुम्ही जर करून घेतला ना, तर तुमचं म्हणजे दोन्ही जे आहे व्हिडिओचं मॉनिटायझेशन ऑन होईल. शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू तसाही त्याचा जो सबस्क्रायबर्स बेस आहे कितीही म्हणजे इन्क्रीज झाला तरी त्याला बेल आयकन नसल्यामुळे काय होतं, आपण लॉंग व्हिडिओ जर टाकला तर जितके सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यापर्यंत जरी नोटिफिकेशन गेलं तरी ते नाही म्हणजे प्रॉपर त्यांना नोटिफिकेशन जातच नाही, कारण तिथे बेल आयकन नसल्यामुळे. फक्त सबस्क्राईब करायचं बटन आहे.
त्यामुळे मला बेस्ट हेच वाटतं की लॉंग व्हिडिओच्या थ्रू जो काही क्रायटेरिया आहे तो कंप्लीट करून तुम्ही तुमचं मॉनिटायझेशन जे आहे ते रिव्ह्यूमध्ये तुमचं चॅनल पाठवू शकताय. ठीक आहे. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेला आपण मॉनिटायझेशनसाठी रिव्ह्यूमध्ये चॅनल पाठवतो तर त्यावेळेला यूट्यूब नक्की चेक काय करतं. पहिली गोष्ट तर तुमचं कॉन्टेंट कोणतं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट चेक करतं की बाबा ज्या व्हिडिओच्या थ्रू व्हायरल गेलेल्या व्हिडिओच्या थ्रू तुमचा वॉच टाईम आणि जो सबस्क्रायबर्स बेस आहे तो कंप्लीट झालेला आहे तर तो नक्की म्हणजे खरा आहे का, ट्रू आहे का, जेन्युइन आहे का, हे सगळं चेक करतं. कारण आता सगळ्यांनाच माहिती की पैसे देऊन सुद्धा जो क्रायटेरिया आहे यूट्यूबचा कंप्लीट करून घेतलं जातं आणि कधी कधी यूट्यूबला सुद्धा नाही सापडत, आपण यूट्यूबला चीट केलेलं असतं ते. त्यानंतर तिसरी गोष्ट ही आहे की यूट्यूब चेक करतं की नक्की कॉन्टेंट तुमचाच आहे ना, तुम्ही दुसऱ्या कोणाचं कॉन्टेंट चोरी करून स्वतःच्या चॅनलवरती अपलोड केलेला नाही आहे किंवा दुसऱ्या कोणाचा तरी व्हिडिओ उचलून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे की नाही, हे सगळं प्रॉपर चेक केलं जातं. वॉच टाईम जो आहे तो प्रॉपर त्याच व्हिडिओकडून आलेला आहे की दुसऱ्या कोणत्या वेबसाईटच्या आहे ते यूज करून आपण वॉच टाईम कंप्लीट करून घेतलेला आहे, हे सुद्धा सगळं चेक केलं जातं. ठीक आहे. आता तर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे डिस्क्रिप्शन, टॅग, टायटल, थंबनेल म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात. आता हे लक्षात ठेवा, मी गेला एक व्हिडिओ बनवलेला होता डिस्क्रिप्शनच्या बाबतीत की डिस्क्रिप्शनमध्ये 15च्या वरती हॅशटॅग नाही लावायचे. तुम्ही तुमचा व्हिडिओ कोणत्या तरी विषयाचा आहे आणि दुसरे कोणते तरी टॅग्स लावलेला आहात म्हणजे व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी, सर्चिंगमध्ये येण्यासाठी, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. सगळ्यात बेस्ट ऑप्शन हाच आहे की 3 टॅग्स लावा, विषय कट करा जो कोणता व्हिडिओ आहे त्याच्या संदर्भात. जर काहीच नाही झालं तर मग तुम्ही डिस्क्रिप्शन भरूच नका, माझ्यासारखं करा, डिस्क्रिप्शन भरूच नका. कारण यूट्यूबवरती कधी कोण व्हायरल जाईल आणि कधी कोणाचं नशीब जे आहे ते असं फळ पडेल पैशाच्या बाबतीत आपण सांगू शकत नाही. फक्त प्रयत्न करणं इतकंच आहे आपल्या हातामध्ये. कधी कोणाचा व्हिडिओ व्हायरल जाईल आणि कधी कोणी फेमस होईल काहीच आपण सांगू शकत नाही. मग कितीही तुम्ही म्हणजे सेटिंग लावून घ्या, SEO जे सेटिंग आहे ते करून घ्या, काहीच त्याचा म्हणजे फारसा फरक नाही पडत आपल्या कोणत्याच व्हिडिओवरती. 90% ऑडियन्स जी आहे अट्रॅक्ट होते ते आपलं थंबनेल आणि टायटलला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते स्ट्रॉंग पाहिजे, भलेही तुमच्या व्हिडिओमध्ये दम असू दे नाहीतर नसू दे. टायटल थंबनेल एकदम बेस्ट असेल ना, तुम्ही व्हायरल गेला म्हणून समजा. पुढची गोष्ट लक्ष देऊन ऐका. जर आता सगळ्यांनाच माहिती आहे आपण व्लॉगिंगमध्ये प्रत्येक गोष्ट एक शेअर करतो आणि हे सगळ्यांसोबत झालेलं आहे, ज्यांच्यासोबत झालेलं आहे त्यांनी शेअरसुद्धा केलेलं आहे. पण जे नवीन आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल. तुम्ही अगदी छोटं बाळ असेल त्याला नग्न अवस्थेत जर दाखवला, म्हणजे समजा तर लहान बाळाला चोळून आंघोळ कशी घालायची, त्याचा मसाज कसा करायचा हे जर तुम्ही त्याला म्हणजे नग्न अवस्थेत जर दाखवला ना, तर तो व्हिडिओचं आहे किंवा तो परमनंट डिलीट तरी केला जाईल. ठीक आहे. तुमचं मॉनिटायझेशन होऊ दे अथवा न होऊ दे, किंवा तुम्ही तो व्हिडिओ तसाच आहे आणि मॉनिटायझेशनसाठी पाठवलेला आहात तर त्याच्यामुळे सुद्धा रिजेक्ट होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. खूप प्रत्येक एका व्हिडिओचा अफेक्ट पडतो आपल्या चॅनेलवरती. त्यामुळे अगदी विचारपूर्वक ब्लॉगिंग जरी तुम्ही करत असाल तरी थोडंफार तरी जे आहे ते अंग झाकणं गरजेचं आहे. आणि याच्याचमुळे मे बी मी यूट्यूबला बेस्ट म्हणजे समजते, कारण फालतू काही नाही आहे. आता बाकीचे जे ॲप आहेत त्यावरती तुम्ही बघू शकता सगळं अंग प्रदर्शनच सुरू असतं, म्हणजे त्यातून घेण्यासारखं काही नसतं. पण यूट्यूब खरंच आहे बेस्ट याच्या बाबतीत मी तरी म्हणेन. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तुम्हीसुद्धा जर मसाजचा वगैरे व्हिडिओ टाकत असाल तर थोडंफार ठीक आहे, पण पूर्णच जर हे करत असाल तर मग काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या ॲक्च्युली. आणि मॉनिटायझेशनमध्ये जर पाठवायचं असेल, तुमचं चॅनेल मॉनिटाईज झालेला म्हणजे क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे, रिव्ह्यूमध्ये पाठवणार असाल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या. रियूज कॉन्टेंट आल्यानंतर काय होतं तोसुद्धा मी प्रॉपर त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि तोसुद्धा जाऊन बघा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि यातून थोडं जरी तुमच्यापर्यंत काही नॉलेजेबल पोहोचलं असेल तरच चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि गुड नाईट.